पण आणलेले आहे आपण. हे बघा तुतीचे हातात घेऊन दाखवा नाही पण हे बघा त्या V1 व्हरायटी आहे तुतीची. ही पण आणलेली आहे आपण लागवड करण्यासाठी. ही पण पानं लागवड दाखवा केलेली आहे. नाही हे अशी पानं राहते त्याची मोठाली एकदम. खूप नंबर 1 क्वालिटीची. चला आता तुम्हाला मी थोडक्यात लावून दाखवतो एक कसं लावायचं याला. आता आता ही काडी वाळलेली पाऊस नसल्यामुळे काड्या खराब झाल्या. तर आपण आता इथं लागवड करणार आहे. याचं 3 बाय 4 लावायचं आहे. म्हणजे 3 फूट अंतर ठेवायचं. आणि बघा अशी काडी लावून द्यायची. आता ही काडी ही अशी आडवी लावून द्यायची. अशी आडवी लावायची. वरून माती लुटून द्यायची. माती थोडी जरी लुटली तरी चालतं. करू तर हे आपण आमचे मित्र आहे भगवानराव घाटे उटोतकर यांनी दिलेलं आहे आपल्याला. हे त्यांच्याकडं 4-5 प्रकारचा चारा आहे मित्रांनो. तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये. जबरदस्त चारा आहे त्याच्याकडं. हातगाय आहे. त्याच्यानंतर जी तुती आपण तुतीचं बियाणं आणलेलं आहे तर ते तुतीचं बियाणं V1चं आहे. 1 नंबर बिया म्हणजे काड्या आणलेल्या आहे आपण बियाणामध्ये. V1चं 1 नंबर क्वालिटीचं आहे. ते पण त्यांनी आपल्याला काही चार्ज वगैरे काही घेतलेलं नाही आपल्याकडून. फ्रीमध्ये दिलेलं आहे. आपले मित्र असल्यामुळे त्यांनी दिलं. ते दुसरीकडून आणायचं म्हणलं पैसे लागले असते आपल्याला. पण त्यांनी काय आपल्याकडून 1 रुपया पण घेतलेला नाही. हे बघा असं बारीक केलं आपण. आणि आता लागवड करून द्यायची आपल्याला. शेळ्या खूप आवडीने खातात म्हणे. त्यांच्याकडे पण शेळ्या आहे बघा. 8-10 शेळ्या 15 शेळ्या आहेत त्यांच्याकडं. या शेळ्यांचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. तुम्ही बघा जास्तीत जास्त. मीटर लावायचं. का हल्ला होता खूप छान आहे मित्रांनो. ही असं आता लागवड करून टाकू. दुसरीकडे विकत भेटते काड्या. हे आपला दोस्ताना असल्यामुळे त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे. पालतं ते खाली आपल्या ते पहिले जे आपण तर आता हे असं लागवड करून द्यायची आपल्याला. याची लावायला याला आडवट असं टाकून द्यायचं आणि वरून माती टाकून द्यायची. सरी करून मस्त लावायचं. सोपं आहे. एवढं काय अवघड नाही. चला आता लागवड करून घेतो मी याची. हे बघा मित्रांनो आपण तुतीच्या काड्या न्यायला आलो होतो. आता जवळपास 7-8 फूट असं नाही. कोणत्या जातीची तुती? V1. आणि हे मका क्रॉस आहे ना. हे स्मार्ट नेपियर. हा हातगा. हे हातगा आहे. नियोजन लय भारी आहे. तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो 50 शेळ्याच्या पुढं चारा येऊ. 50 शेळ्याला चारा पुरासारखं आहे. हो शेवरी जास्त हाईट वाढली का बरं काय एवढीच वाढू द्यावं लागेल. अशीच पाहिजे खास. अशीच पाहिजे. आता याला शेंगा नाही आले वाटतं. नाही ना त्याला लावणं लागेल शेंगासाठी. म्हणजे शेंगासाठी याला शेंगा येत नाही का? येते ना. इथं आलती एकदा फुलं या झाडाला. हां ते टिकले नाही कसं. ते ह्या दसरथ घास हे 1 किलो टाकलेलं आहे ना. हाईट लय वाढी मस्त याची. पण एवढं वाढू पण द्यायला नाही पाहिजे. नाही ना याला थोडं कमीच पाहिजे.
काय होतं शेळ्या काड्या सुद्धा ठेवत नाही ते आपल्याकडे होतं पाहिलं ना. पण एवढं वाढ होत नव्हतं. हे गोपी किशन आता हे वरून यासाठी आणलं का नाही कोणाला न्यायचं असलं काड्यात नाही त्याचं बी लागत बी लागत का काड्या नसेल लागत. नाही अरे यांच्याकडे आलो होतो भाईकडं आम्ही हे न्यायला. हे स्मार्ट नेपियर आणि तुतीच्या काड्या खूप छान नियोजन आहे यांचं सगळं. शेळ्या किती आता टोटल 15 जाणार आहे 5-6 बोकडे भरपूर आहे. मग तुमचं सुका चारा असला ना तर 50 शेळ्याचं नियोजन होतं. हा एवढेच चारेत सोयाबीन तूर लावली 4 एकर. हा नाही तुरीचं भुस करतो लय काम येतं राव. तुरीचं भुस एक नंबर लगे शेळ्याला तुरीचं भुस जर असलं ना हरभऱ्याचं तुरीचं कडबा लय भारी नियोजन होतं. हात का चांगला खात असं शेळ्या आहे ना. साली सगट आपण पुढं लावू पहा नियोजन असतं. पाण्याचं अडचण असल्यामुळं आपण ते हे केलं नाही. आता तुती लावायची म्हणल्यावर त्याला ते हे लावावं लागतं का ह्युमिक ॲसिड काही का नाही. बुरशीनाशक असलं बुड असते त्यात. बुरशीनाशक सरकीवर याच्यावर उरल्यावर हा हा. हे कटर चांगलं राहतं याला काहीच वाढलं भारी होती रावायची. मागचे फुटे हो ना हे काही तरी पण तुमच्या शेळ्या म्हणजे कमी असल्यामुळे एवढं ॲडजस्ट होत नाही आहे की नाही. आता याची भरपूर वाढ झाली स्मार्ट नेपियरची. ते जास्त शेळ्या असतात तर एवढं तुम्हाला बरोबर लागलं असतं. ते शेळ्या कमी असल्यामुळं मित्रांनो हे शेळ्या आहेत आमचे मित्र भगवानराव घाटे उटोतकर यांच्या शेळ्या आहेत. यांचे आज मी तुतीच्या काड्या आणि स्मार्ट नेपियर म्हणजे मका क्रॉस ह्या काड्या आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस खूपच सुंदर नियोजन आहे यांचं. 4-5 प्रकारचं चारा हिरवा चारा देण्याला लागवड केलेला आहे. त्याच्यामध्ये तुती आहे, नारळी गवत आहे, कसरत घास आहे, स्मार्ट नेपियर आहे, गोपी किसन गवत आहे, त्याच्यानंतर हातगा आहे, शिवरी आहे. असं 4-5 प्रकारचा चारा त्यांनी लागवड केलेला आहे. खूप छान नियोजन आहे त्यांचं. पिल्लांची तब्येत पण खूप छान आहे, शेळ्यांची तब्येत पण खूप छान आहे. तर आपण त्यांच्याकडून हे आणलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. स्मार्ट नेपियर कसं आहे ते पण मी दाखवतोय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा ही शिवरी आणून टाकलेली बघा किती आवडीने खातात शेळ्या. कोणी म्हणतं शिवरी खात नाही पण यांची शिवरी खूप शेळ्या आवडीनं खात आहेत. तर चला आता आपण गवत कोणत्या कांड्या आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. शिवरीची तुतीची जात कोणती आहे ते पण दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.